नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं। कर्जमाफी, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय, तर त्यांना छत्रपती संभाजीनगरात अटक करण्यात आली आहे। तर बनावट पदवी प्रकरणातील दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची कुलगुरूंना सद्बुद्धी दे, विद्यापीठात रिपाईचं साष्टांग दंडवत आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं। कर्जमाफी, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय, तर त्यांना संभाजीनगरात अटक सुद्धा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलंय। अमरावती, नागपूर, पुणे, वसई, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आणि जालना या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनामुळे ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला असून काही आंदोलकांकडून महामार्ग रोखण्यात आले। बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला मेंढपाळांनीही पाठिंबा दिलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। शहरातील क्रांती चौकात हा चक्काजाम केलाय। या पार्श्वभूमीवरती वाहतूक पोलिसांनी आज सकाळी 10 वाजेपासूनच आंदोलन संपेपर्यंत 7 हिल्स ते सेशन कोर्ट सिग्नल आणि गोपाल टी ते सिल्लेखाना चौक या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान सदर आंदोलनावेळी बच्चू कडू यांच्यासह अन्य काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे। या मोर्चात माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे हे देखील सहभागी झाले होते। खरं तर शेतकऱ्याचं, मजुराचं, मेंढपाळाचं, मच्छीमारांचं, दिव्यांगाचं आंदोलन करणं कठीण आहे, कारण याला भावना नाहीये। हा भावनेतला खेळ नाहीये। धर्म आणि जातीच्या आंदोलनाला गर्दी व्हायला वेळ लागत नाही, पण शेतकऱ्याचं, मजुराचं, अस्तित्वाचं, त्याच्या हक्काचं आंदोलन करायला ताण लागतं भाऊ, कारण याला जाती धर्माचा अंग नसतो, पण ते त्याचं जीवन मरण मात्र आम्ही पाहतो अत्यंत कठीण झालेलं असतं। आज आम्हाला सांगितलं का जोडधंदा करा, म्हणून मेंढपाळांनी मेंढपाळाचा धंदा सुरू केला, त्याला चराईला जागा नाही। मच्छीमार आम्ही जर पाहिलं, पुऱ्या महाराष्ट्रातले सगळे ठेके मुंबईतल्या काही लोकांच्या हाती गेले। यवतमाळच्या एका जेव्हा तलावावर आम्ही त्या खडकवासलाने आमचा पूर्णा प्रकल्पाच्या अप्पर वर्धाच्या धरणावरचा ठेका एका मुंबईच्या 4 धरणाचे ठेके मुंबईतल्या माणसाला गेले। मच्छीमार कसा मरतो बघा, त्या ठेकेदाराला तो सगळा ठेका दिला आणि मच्छीमार आम्ही पाहतोय 1200 रुपयाचा झिंगा, 1 किलोचा, 1 किलोचा झिंगाचे 1200 रुपये त्या ठेकेदाराला भेटतं आणि मच्छीमाराला 100 रुपये भेटतात। काय हे की मी बच्चू कडू साहेब सोबत 2014 ते 2019 पर्यंत मी आमदार होतो आणि त्यांचे लढण्याचे जे स्टाईल आहे, जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही, बोलायला तयार नाही आहे, त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत। आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे, तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे। याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे, फक्त घोषणाच सरकारची चाललेली आहे। अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे, ते कशा आपला जीवन जगत आहे, त्यांच्यासाठी ते 6000 रुपये मानधन देण्याची जी मागणी आहे,
माझी तर अशी मागणी आहे की 6,000 रुपये मध्येही काही होत नाही, कमीत कमी 10,000 रुपये. पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी 6,000 रुपये तर करा. आपण कोट्यवधी रुपये असा फालतूगिरीमध्ये आपण खर्च करत आहे. आणि हे जे लोक ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही. आता संपलेलं आहे विधानसभेचं अधिवेशन, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे, कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे, महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे. फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला. आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे, आम्ही सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा, जे मागणी आहे पूर्ण करा. नाहीतर बच्चू कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी आणि विद्यापीठाच्या अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सद्बुद्धी सुचावी आणि त्यांनी वाराणसी विद्यापीठाच्या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे PhDला प्रवेश घेऊन फसवणूक करणाऱ्या दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने आज गुरुवारी विद्यापीठ गेटवरती साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बनावट पदवी प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIचे जिल्हा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी विद्यापीठ परिसरात दंडवत आंदोलन करून तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवलाय. विद्यापीठ प्रशासनाने बनावट पदवी प्रदान कारवाई करण्याऐवजी प्रशासन संशयास्पद पद्धतीने वागत असून सत्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गायकवाड यांनी आरोप केलाय. त्यांनी अधिकाऱ्यांवरती संशय व्यक्त करत विद्यापीठाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना आंदोलनस्थळी बोलवण्यात आलं आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने नागराज गायकवाड यांना ताब्यात घेतलं. RPIच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावरती तीव्र प्रतिक्रिया नोंदवत सांगितलंय की जर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अधिक मोठं आंदोलन उभारलं जाईल. तसेच त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात कारवाईची मागणी लावून धरली. या घटनेमुळे विद्यापीठाच्या कारभारावरती पुन्हा एकदा पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून बनावट पदवी प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दौलताबाद हद्दीतील करोडी टोल नाका परिसरात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमास मालासह जेरबंद केलाय. ही कारवाई दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील करोडी टोल नाका परिसरात घडली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 83 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटवतकर यांना धुळे सोलापूर मार्गावरती करोडी टोल नाका परिसरातून औरंगाबाद शहराकडे गुटख्याने भरलेली आयशर मालवाहू गाडी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटवतकर यांना माल वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीची चौकशी केली असताना महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले अवैध गुटख्याच्या गोण्या आढळल्या. दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करोडी टोल नाका परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटवतकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीररित्या प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहकावरती धाड टाकून तब्बल 83 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहक करोडी टोल नाक्यावर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये बाजीराव पान मसाला व मस्तानी सुगंधित तंबाखू असे प्रतिबंधित पदार्थ आढळून आलेत. सदर माल 75 पोत्यांमध्ये भरलेला असून त्यामध्ये एकूण 45,000 पाकिटांचा समावेश होता. या मालाची एकूण अंदाजे किंमत 83 लाख रुपये इतकी आहे. सदर कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर यांना देण्यात आली आहे. त्यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केलाय. पंचांसमक्ष वाहन चालकाने आपले नाव बने बाबूलाल सिंह वय 37 राहणार बडगाव शाजापूर मध्य प्रदेश असं सांगितलंय. या प्रकरणी अन्न सुरक्षा कायदा 2006च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई संपूर्ण मुद्देमालासह आरोपी बाबूलाल सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास दौलताबाद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हर्सुल जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव सोसायटीत जोरदार पावसामुळे घरात पाणी शिरलं होतं। या ड्रेनेज लाईन चॉकअप असल्याने घाण दुर्गंधीयुक्त पाणी सर्व परिसरात जमा होऊन दुर्गंधीचा घाण वास पसरलाय। स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे समस्या सोडवण्याची मागणी सुद्धा केली आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती। यात हर्सुल जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव सोसायटीत जोरदार पावसामुळे घरात पाणी शिरलं होतं। या ड्रेनेज लाईन चॉकअप असल्याने घाण व दुर्गंधीयुक्त पाणी सर्व परिसरात जमा होऊन दुर्गंधीचा घाण वास पसरलाय। हर्सुल जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव सोसायटीत नागरिकांना याचा फटका बसला। या वसाहतीमधील सखोल भागात राहणाऱ्या निवासस्थानांमध्ये रस्त्यावरील पावसाचं पाणी जमा होऊन घरात शिरलं होतं। या ज्या भागातील ड्रेनेज लाईन चॉकअप झाली असल्याचं पावसाचं व ड्रेनेजचं घाण पाणी घरात व सर्व भागात साचल्या असल्याने घाण पसरली होती। यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। अचानक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। यात सारा वैभव सोसायटीमधील दिवेकर पाटील, संकेत झगरे, अनिल मिसाळ, गौरव चव्हाण, पवन देवकर यांच्या घरात पाणी शिरलं होतं। स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर। NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप।
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दादा। माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिरात भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे। देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी कृष्णेश्वर मंदिर संस्थान आणि सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले आहेत। वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये आज ही आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड,
उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक विजय जाधव यांच्यासह महावितरण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाविकांसाठी स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, सुलभ वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मंदिरात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाईल. येथे भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा तसेच इतर मदतीसाठी मार्गदर्शन मिळेल. दिव्यांग, लहान मुले, महिला आणि वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मंदिर प्रशासनाने स्वयंसेवकांच्या मदतीने सुलभ दर्शनासाठी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय. मंदिराच्या परिसरात विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याची खात्री अन्न व औषध प्रशासन विभाग आणि ग्रामपंचायत विभागाने करावी. अनधिकृत किंवा अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल. याबाबत संबंधित विभागाने जबाबदारीने काम करावं. उपवासाच्या भगर प्रसादाच्या खाद्यपदार्थातून भाविकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याबाबत कार्यवाही करावी. गाभाऱ्यात स्वच्छता ठेवण्यासाठी पिंडीवरती बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाचा धोत्रा फुले वाहण्याची परवानगी असेल. इतर कोणत्याही वृक्षाचं पान किंवा फुले अर्पण न करण्याचं आवाहन कृष्णेश्वर मंदिर विश्वस्तांनी केलंय, जेणेकरून गाभाऱ्यातील स्वच्छता राखता येईल. मंदिर प्रशासनाला भाविकांना योग्य मार्गदर्शन करून दर्शनासाठी सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कृष्णेश्वर विकास आराखड्यासंदर्भात मंदिर परिसरातील अतिक्रमणावरती नियोजन करून कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या वतीने खुलताबाद पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी गुरुवारी करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षकांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक निरीक्षण करून आवश्यक सूचना दिल्या आहेत, तर पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेतलाय. खुलताबाद पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी गुरुवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या वतीने पार पडली. सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक ठाण्यात दाखल होताच त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची तपासणी केली. यामध्ये मुद्देमाल कक्ष, लॉकअप, महिला लॉकअप तसेच गोपनीय विभाग यांचा समावेश होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची परेड घेण्यात आली. परेड दरम्यान काही वेळ पावसाचा जोर वाढल्याने हलकी धावपळ उडाली, मात्र कार्यक्रम पुन्हा सुरळीत पार पडला. तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षकांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक निरीक्षण करून आवश्यक सूचना दिल्या. तसेच पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या तपासणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. तथागत सम्यक समबुद्धांच्या वचनाप्रमाणे भगवंतांच्या महापवित्र अस्थि धातूंचा खरा सन्मान महास्तूप, चैत्य व पगोड्यांमध्ये असे धातू ठेवूनच होत असतो. म्हणून संघगिरी महावीरावरती स्तूप निर्माण होत आहे. संघगिरी महास्तूप 32 फुटांचा, त्यासाठी सर्वांनी आशीर्वाद, मंगल मैत्री द्यावी व सहकार्य करावं असं आवाहन भदंत ज्ञानरक्षी थेरो यांनी पत्रकार परिषदेतून उपासक आणि उपासिकांना केलंय. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. मी भिक्खू ज्ञानरक्षी थेरो, महाराष्ट्र भिक्खू संघाचा कार्यालयीन सचिव व मैत्री चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. आज या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण कळवू इच्छितो. पूज्य गुरु भंतेजी किरीबथ गोड ज्ञानानंदजी महास्तवीर यांची भारताबद्दलची कृतज्ञता व मैत्रीभाव म्हणून तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र अस्थि धातू व 5 अरहंताच्या महापवित्र अस्थि धातू देऊन त्यांनी प्रगट केलेली आहे. त्या महापवित्र अस्थि धातूचा सन्मान त्रिपिटकामध्ये महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि अशा अनेक हजारो अट्टकथामध्ये विशेष रूपाने
महावंश ग्रंथामध्ये त्याचं वर्णन दिल्याप्रमाणे, बुद्ध पूजा पाठमध्ये सांगितल्याप्रमाणे तथागतांनी भगवंताच्या महापवित्र अस्थि धातूचा पूजा करण्याचे 2 मार्ग सांगितलेले आहेत, जी की संपूर्ण जगातले लोक करत आहेत. ती एक पूजा मग पुष्पाने, धुपाने, दीपाने, चंदनाने, नाना प्रकारच्या ज्या बाहेरच्या वस्तू मौल्यवान आहेत अशा वस्तूने, भोजन दानाने आदी पाणीदानाने जगातले बौद्ध तथागताचा सन्मान करत आहेत. व दुसरा सन्मान, तथागतांनी जीवन जगण्यासाठी जो शील पालन करून मन वश करून निर्मळ बनवण्याचा समाधीचा मार्ग आणि प्रज्ञेचा मार्ग आहे, त्यानुसार देखील तथागताचा सन्मान करता येतो. भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर हे आनंद तथागतांच्या महापवित्र अस्थि धातूचा या दोन्ही पद्धतीने सन्मान केला तर तो प्रत्यक्ष तथागताच्या सन्मानासारखा समजावा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. कर्जमाफी, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय, तर त्यांना छत्रपती संभाजीनगरात अटक करण्यात आली आहे. तर बनावट पदवी प्रकरणातील दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची कुलगुरूंना सद्बुद्धी दे, विद्यापीठात रिपाईचं साष्टांग दंडवत आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.